ग्रामीण भागातील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे याच्या वतीने खरवते येथे एक भव्य असं स्टेडियम उभारलं जात आहे। लेदर क्रिकेटसाठी हे स्टेडियम असणार आहे आणि या स्टेडियमची पाहणी स्वतः कोलकाता नाईट रायडर्सचे जे हेड कोच आहेत पंडित सर ते करत आहेत। त्यांच्या देखरेखीखाली इथे काम सुरू आहे। सर मला सांगा, कोकणात हे लेदर क्रिकेटसाठी स्टेडियम होते, कशा पद्धतीने ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा होईल आणि एकूणच कसं बघता या संपूर्ण तयारीकडे? पहिल्या प्रथम ग्रामीण भागामधल्या खेळाडूंना जे मुंबईला जावं लागतं किंवा महाराष्ट्रामध्ये जावं लागेल, पुण्यामध्ये जावं लागेल, त्याच्यापेक्षा त्यांना इथेच एक मैदान तयार करून देण्याची इच्छा आमचे आमदार श्री शेखर निकमजी यांची इच्छा आहे आणि ह्या सगळ्या खेळाडूंना इथे वाव मिळेल आणि त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा या मॅचेस या स्पर्धा तयार होतील आणि खेळल्या जातील, त्याच्यानंतर चांगल्या दर्जाचे खेळसुद्धा इथे खेळले जातील किंवा या मॅचेस खेळले जातील। आपण म्हणतो रणजी ट्रॉफी खेळण्याच्या लायकीचं हे मैदान आहे, कारण त्याची साईज आपण जे म्हणतो, जी फॅसिलिटीज म्हणतो, ती फॅसिलिटीज जवळजवळ 75 यार्ड इथे आम्हाला मिळतात आणि इथे मोठे दर्जाचे खेळ होऊ शकतात। त्याचप्रमाणे आपण म्हणतो की एक रत्नागिरीमध्ये एक मैदान आहे, एक चिपळूणमध्ये आहे आणि मधल्या मुलांना ना रत्नागिरीला जाता येत ना चिपळूणला जास्त जाता येत। त्यामुळे ही जी सुविधा जी तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये चांगले ग्रामीण भागातले खेळाडू तयार करण्याची सगळ्या इकडच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आपण बघतो की महाराष्ट्रात किंवा कोकणात जर बघितलं तर टेनिस क्रिकेटच्या इकडे जास्त ट्रेंड आहे आणि असं असताना लेदर क्रिकेटसाठी इथे आता मैदान तयार झाल्यामुळे तरुण इकडे वळतील। कशा पद्धतीने ह्या सगळ्याचा फायदा होईल? नाही, बघ, टेनिस बॉल हा सगळीकडेच खेळला जातो। मुंबईमध्ये पण तुम्ही बघितलं तर टेनिस बॉलची स्पर्धा सुरू होते आणि त्याच्यातूनच चांगले खेळाडू, जर भारतासाठी खेळलेले खेळाडू जर तुम्ही बघितलं, यांची सुरुवात टेनिस बॉल मधूनच झालेली आहे आणि ती आपण जर म्हणतो की आज टेनिस बॉलमध्ये सुद्धा ह्या ग्रामीण विभागात सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर त्या खेळाडूंना आपलं जे कौशल्य आहे ते कौशल्य सीझन बॉलमध्ये दाखवता येईल आणि ते ऑटोमॅटिक इथे वळले जातील, कारण त्या स्पर्धा आम्ही घेणार आहोत। त्या स्पर्धेमधून चांगले खेळाडू इथे येतील। एवढंच नाही तर मुंबईतल्या काही संघसुद्धा इथे आम्ही आणण्याचा प्रयत्न आहे। सर, लेदर बॉल क्रिकेटला कोकणामध्ये किती स्कोप आहे असं तुम्हाला वाटतं, एक प्रशिक्षक म्हणून? नाही, कसं असतं की तुमच्याकडे जेव्हा सुविधा असतात, फॅसिलिटीज आपण म्हणतो, ह्या ज्या फॅसिलिटीज असेल तर प्रत्येक खेळाडूला तिथे वाव मिळतो किंवा ग्रामीण विभागामधून जर एखाद्या खेळाडूला पुढे जायचं असेल तर त्याच्यासाठी सुविधा असणं फार जरुरी आहे। त्यामुळे ह्या मैदानाचा किंवा ह्या संकल्पाचा नक्कीच एक फायदा होईल। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते पंडित सर, ज्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचे हेड कोच आहेत आणि त्यांच्याच देखरेखीखाली सावर्डेमधील ह्या ग्रामीण भागामध्ये लेदर बॉल क्रिकेटचं एक भव्य असं स्टेडियम किंवा खेळपट्टी ही आता तयार होते। स्वप्नील घाग, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।